सांगते बसमध्ये नीट बस, मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का नाही, पुढनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. आम्हाला जगवण्याची काळजी आहे. 12 वर्षाचा पुत्र महाराष्ट्राकडे निघालाय. त्यावेळी शहाजी राजाने आपल्या या पुत्राला काय दिलं? दिला स्वप्न, दिला धैर्य, दिली महत्वाकांक्षा. संस्कृतचे जाणकार असणाऱ्या शहाजी राजांनी आपल्या पुत्राला स्वतः तयार केलेली मुद्रा दिली. काय होतं त्यात? प्रतिपच्च चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत, महाराष्ट्रात जायचे आहेत. त्याच्या आधीच पित्याला विश्वास आहे, होय तुम्ही राज्य उभा करालच. शहाजी राजाने असं नाही विचारलं कराल का, जमेल का, होईल का? नाही, जमणारच. विश्वास ही सगळ्यात मोठी सामर्थ्याची गोष्ट आहे. विश्वास मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायला भाग पाडतो. मी म्हणून मगाशी सांगितलं, पोरांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा. पण दुर्दैवानं आजही आम्ही आमच्याच मुलांना गाढवाशिवाय बोलावत नाही. पण तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या 65 घाट रस्त्यांचे शोध गाढवांनी लावलेत. गाढवांमध्ये अलौकिक गुण आहे. तो सगळ्यात जवळचा मार्ग शोधून काढतो. महाराजांच्या काळात गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे. गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढायचं. आज जेवढे घाट तयार झालेत ना रस्ते, गाढवांनी शोधलेले आहेत. गाढवातही अलौकिक गुण आहे. जर गाढवात अलौकिक गुण आहे तर तुमच्या या मुलांमध्ये सुद्धा काहीतरी अलौकिक गुण आहे. काय आहे? शोध घ्या, त्याचा विकास करा, मग तो विश्व विजयी घडेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात विश्वास द्यायला आणि विश्वास वाढवायला शिकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात शहाजी राजाने आपल्या पुत्राला आणखी काय दिलं? छोटं मंत्रिमंडळ दिलं, आणखी विश्वास दिला. हो, राज्य उभा राहणारच आहे, मंत्रिमंडळ लागेल, हे घेऊन जा, उद्या तुम्ही तुमचं उभा करा. कोण खात्री आहे? आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. आणखी खात्री. पण त्याच वेळी शहाजी राजांनी सांगितलं, पण ध्यानी घ्या शिवबाराचे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकरांचा, हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. एका पित्यानं पुत्राला जबाबदारीचं भान दिलं, यशाचं ज्ञान दिलं. काय सांगितलं? ध्येय गाठायचंय ना, शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल, तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल. संस्कार आहे एका पित्यानं आपल्या पुत्रावर केलेला आहे. तो संस्कार घेऊन शिवबाराजे पुण्याकडे आलेत. आमच्या मुलांवर तो संस्कार करा. तो महात्मा ज्योतिबा फुले असं सांगतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले. विद्या तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढते. ज्ञान तुम्हाला तुमची ओळख करून देते. ज्ञान तुम्हाला तुमचं कौशल्य विकसित करायला मदत करते. ज्ञान तुमचं सामर्थ्य वाढवते. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध. जो पिल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. क्षमतांसाठी ज्ञान महत्वाचं. ही अत्यंत महत्वाची गरज आहे, अत्यंत. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येकात काही ना काही अलौकिक आहे, फक्त शोध घेता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं? स्मशान. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण.
कारण विधात्यानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय, पण दुर्दैवानं असंख्यांना आपल्यात कुठला अलौकिक गुण आहे ते कधी कळलंच नाही. तर कळलं असतं तर त्या गुणाच्या बळावर जग घडवता आलं असतं, पण दुर्दैवानं त्या गुणांची ओळखच न झाल्यामुळं तो गुण त्याच्या बरोबरच चौघांच्या खांद्यावरनं स्मशानात गेला आणि त्याच्यासोबत राखून तिथंच राहिला. असे असंख्यांचे असंख्य गुण त्या स्मशानात आहेत. म्हणून जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण म्हणजे ते स्मशान. आपल्यात असलेला अलौकिक गुण वाया घालवणं म्हणजे त्या विधात्याचा आणि आपल्याला दिलेल्या गुणाचा अपमान करण्यासारखा आहे. क्षमता शोधायला हव्यात. काय आहे आपल्यात शोधायलाच हवं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही मर्यादा घालू शकत नाही. या जगात बाहेरून तुम्हाला कुणीही बंधनं घालू शकत नाही. या जगात तुम्हाला दुसरा कुणीही पराभूत करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता आणि या जगात दुसरा कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. ही पहिली गोष्ट लक्षात असू द्या. तुम्ही हत्तीचं पिल्लू बघितलंय? हत्तीच्या पिल्लाला माहूत लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते हत्तीचं पिल्लू सुटायची कोशिश करतात, धडपड करतात, सगळी शक्ती लावतं, पण साखळदंड तोडणं त्याला शक्यच होत नाही. बळ तोकडं पडतं, ते शेवटी थकतं, दमतं आणि मनाशी ठरवून टाकतं साखळदंड तोडणं शक्यच नाही, आपण इथून निष्ठूच शकत नाही. तेच हत्तीचं पिल्लू पुढं मोठं होतं, बलाढ्य होतं, अफाट होतं, मोठमोठाले वृक्ष स्वतःच्या सोंडेने उन्मळून टाकतं. अशा या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळीनं बांधून ठेवत नाही. तुम्ही कधीही बघा, बलाढ्य हत्तीच्या पायात फक्त साखळी सोडलेली असते, बांधलेली नसते. कुणीतरी माहूताला विचारतं, एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? माहूत म्हणतो, त्याला मी बांधून ठेवायची गरजच नाही, हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय, मी इथून निसटू शकत नाही. आमच्यात सुद्धा क्षमता आहेत, पण आम्ही स्वतःला बांधून घेतलंय. मी हे करू शकत नाही, मला हे जमणार नाही, मला हे येणार नाही. बस, आमच्या अपयशाचं कारण आम्ही स्वतः घालून घेतलेल्या या मर्यादा आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या पिढीला अमर्याद बनायला शिकवा, बेभान व्हायला शिकला, बेदरकार व्हायला शिकवा, जोखीम घ्यायला शिकवा आणि धाडस करायला शिकवा. त्याच्यात ते नैसर्गिक आहेच, त्याला मर्यादाचं कुंपण नकोच, नाहीच आहे. अरे त्या नियम त्यानं घातलं नाही, तुम्ही काय घालता? पण अडचण आमची काय माहिती आहे? कधीतरी घरातलं दृश्य बघा, आई स्वयंपाक करत असते, मूल लहान असतं, रंगत ते अंधाराच्या दिशेनं सरकायला सुरुवात करतं. आईचं लक्ष जातं आणि आई चिडते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर तिथंच थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराच्या दिशेनं पुढे झेपावतं. त्याच्यात धाडस आहेच, त्याला कुतूहल आहे. उजेडात काय आहे ते दिसतंय, अंधारात काय आहे त्याला पाहायचं आहे. तुम्ही कधीही बघा, मोठा माणूस ज्वाळांना कधीच हात लावत नाही, पण लहान मूल पटकन जाऊन जाळ हातात धरतं. धाडस नैसर्गिक आहे, त्याला भीतीच नाही. आईनं सांगितलं तो पोर परत थांबतं. परत आई स्वयंपाकाला लागते. आईचं दुर्लक्ष झालेलं दिसतं आणि ते पोर परत अंधाराच्या दिशेनं झेपावतं. आईचं लक्ष जातं, मग मात्र आई संतपते, उठते, त्या पोरला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. सांगते, सांगितलंय ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? बरं मला सांगा, एवढ्या संख्येनं तुम्ही इथं आहात, कधी कुणी बाऊ बघितलाय का? मग नसलेला बाऊ आम्ही आमच्या पोरांच्या डोक्यात का उभा करतो, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. हा बाऊ भीतीचं रूप घेतो आणि भीती अपयशाचं सगळ्यात मोठं कारण ठरते. सगळ्यात मोठं भीतीवर विजय मिळवायचा एकच उपाय आहे, भीतीवर आक्रमण करा. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण करा. बस, पाण्याची भीती प्रत्येकाला वाटते. कुणी पहिल्यांदा पोहता येत नसताना पाण्यात उडीच मारत नाही, पोहायलाही जात नाही, पण कुणीतरी पाठीमागून ढकलतं, तो पाण्यात पडतो, नाकातोंडात पाणी जातं आणि स्वतःला वाचवण्यासाठी मग जीव घेणी धडपड चालू होते. पाण्यावर हातपाय मारले जातात आणि बघता बघता पाण्यावर स्वार होण्यात जमतं. आस्ते आस्ते तो पाण्यावर तरंगतो आणि कल्लोळतो, जमलं